महत्वाची बातमी समोर येते। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल समोर आलाय। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद आहे। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती अशी माहिती आहे। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती असंही कळतंय। दिशानं वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं। या गोष्टींमुळेच तणावातून दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तसं नमूदच करण्यात आलंय। या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता एक नवा अँगल हा समोर आलेला आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद आहे। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती अशी ही माहिती मिळते। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती अशी माहिती समोर येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? एक नवा अँगल आता समोर येताना दिसतोय। निश्चितच लागवी खरं तर वेगवेगळे आरोप जे आहेत ते आता नव्यानं तपास करण्यासाठी जी मागणी दिशाच्या वडिलांनी केली आणि त्यानंतर आपण पाहतोय की मालवणी पोलिसांचं आता हे नवीन जे त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर दिशा सालियन ही आर्थिक बाबींमुळे अडचणीत असल्याचं या क्लोजर मीनाक्षी, रिपोर्टमध्ये माफ नमूद करा, काही करण्यात आलं सेकंद आहे। तुम्हाला थांबवते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आता दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओझाजी नमस्कार। एक नवा अँगल आता समोर येताना दिसतोय असं म्हटलं जात आहे क्लोजर रिपोर्टमध्ये। मालवणी पोलिसांच्या दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती, वडिलांच्या एका अफेअरमुळे ती पैसे देऊन थकली होती आणि विवाहबाह्य संबंधामुळे वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाचं हे सगळं प्रकरण होतं ज्याविषयी ती तणावात होती आणि त्याविषयी तिनं मित्रांना सुद्धा सांगितलं होतं। काय म्हणाली या सगळ्याबद्दल? कारण सगळ्यात पहिली गोष्ट, हा क्लोजर रिपोर्ट त्यांनी न्यायालयात कधीच सादर केला नाही। ते सांगतात आम्ही क्लोज केलं 2021 मध्ये। त्यांनी न्यायालयात सादर केला नाही। एक, त्याची कॉपी दिशाच्या वडिलांना देणं मॅन्डेटरी आहे, ते पण केलं नाही त्यांनी। आणि तिसरी महत्वपूर्ण गोष्ट, हा क्लोजर रिपोर्ट जो आहे, हा क्लोजर रिपोर्ट 174 CRPCचा आहे। तो ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टचा असतो। त्या क्लोजर रिपोर्टला काही लीगल व्हॅल्यू नसते असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे। आता जो आम्ही 154 CRPCचा जो FIR करण्यासाठी दिला आहे, त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये या क्लोजर रिपोर्टचा कोणताही बेनिफिट आधार हे आरोपीला उपयोगी पडणार नाही, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। आणि हे जे पहिलेच जे इन्क्वायरी झाली होती क्लोजर रिपोर्टची, ती त्याच्यात त्रुटी आढळल्यामुळे आणि ऍडिशनल गोष्टी समोर आल्यामुळे सरकारने ते केस रिओपन करून SIT कॉन्स्टिट्यूट केली। म्हणून तसंही त्याला व्हॅल्यू नाही। फक्त हे काय झालं आहे की काल दिशा सालियनचे वडील पोलीस आयुक्त कार्यालयात गेले आणि स्पेसिफिक रिक्वेस्ट केली की सीन रिकन्स्ट्रक्शन करा मीडिया समोर, की ती खाली पडते बॉडी की 20 फूट दूर जाऊन हवेत उडून पडते। तर त्याच्यामुळे जे घाबरलेले काही आरोपी पोलीस अधिकारी आणि ते जे मुख्य आरोपी आहे आदित्य ठाकरे आणि अदर, त्यांनी सगळं हे घडून फक्त भ्रमित करण्याचं याच्यासाठी यांनी हे केलं आहे। याच्या व्यतिरिक्त आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे स्टोरी यांनी सांगितली आहे ना, हीच स्टोरी आम्ही काही व्हिडिओ देणार आहे आज प्रेस मीट मध्ये। यांच्याच विटनेसचे व्हिडिओ त्यांनीच अधिकृत केलेले ते यांच्या स्टोरी कशी खोटी सिद्ध करतात हे दुपारी क्लिअर होऊन जाईल। अगदी निलेशजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल।
हा सगळा प्रकार संभ्रमित करण्याचा आहे. आरोपींकडून हा सगळा प्रकार संभ्रम निर्माण करण्यासाठी म्हणून समोर आणला जातोय. अशा घटना असं नवं वळण दिलं जातंय. असा आता पलटवार या सगळ्या मुद्द्यावर निलेश ओझा, जे दिशा सालियन यांच्या वडिलांचे वकील आहेत, त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.